हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 30 इंच छातीचं फोरटक्सचं पेपर कटिंग आपण इथे आज बघणार आहोत. तर चला. उंची जी आहे आपली ती 12 इंच आहे. त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत. बघा इथे प्लस केलं मी 1 इंच. ठीक आहे. छातीचा चौथा भाग घेणार. आपली छाती जी आहे ती 30 ची आहे, तर 7.5 चा आपला चौथा भाग आला. त्यानंतर 1.5 इंच मी इथे प्लस करणार आहे. तर इथे आपण आता इथे हा जो आहे तो आपला चौकोन तयार होणार आहे. तर इथे मी 1 इंच जास्त घेतलेला आहे. का? कारण की मला नंतर पाठीमागच्या भागासाठी लागणार आहे त्यासाठी. ठीक आहे. तर बघा इथे मी पहिले इथे चौकोन करून घेते. 1 इंच मी मुद्दामच जास्त. तर ह्या बाजूने शोल्डर टाकणार. तर शोल्डर जे आहे छाती कमी आहे त्यामुळे गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच इथे टाकणार आणि 3 इंच आपलं शोल्डर येणार आहे. तर इथे लिहिते बघा गळा रुंदी. ठीक आहे. इथे शोल्डर लिहिते. आपल्याला घ्यायचा आहे मुंडा. तर मुंडा आपलं हे माप छोटा आहे त्यामुळे मुंडा जो आहे हा 5.5 चा येणार आहे. मुंडा उंची शोल्डर सगळ्याची माप आपल्या ऑलरेडी चॅनल वरती झालेली आहेत, त्यावरती आपण ऑलरेडी शिकलो आहोत. तर बघा इथे असा चौकोन करून घ्यायचा. आता आपण 5.5 घेणार आहोत. हे बघा आणि इथे सरळ करणार. इथे घेताना अर्धा इंच घ्यायचं इथे वरती आणि इथे राऊंड शेप द्यायचा. ठीक आहे. दिल्यानंतर आता इथे मागील भाग आहे त्यासाठी इथे 1.5 इंच वरती मार्क करते. ठीक आहे. अर्धा इंच इथे आपण आतमध्ये घेतो फ्रेंड्स. ठीक आहे. आणि इथे कॉर्नर करतो असा. डायग्राम मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता सुद्धा पुन्हा एकदा सांगून दिलं. त्यानंतर ह्याचा सगळ्याचा मध्य करायचा. 5.5 चा मध्य प्लस वरती 1 इंच घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा 1.5 वाला आहे तो इथून जाऊन द्यायचा. ठीक आहे. बघा कसं ते डॉटेड करते म्हणजे. आणि इथे 1/2 इंच आपल्याला खाली घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर इथे बघा पुन्हा सांगून देते 5.5. त्यानंतर इथे मध्य आणि वरती 1 इंच इथे आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण 1.5 इंच वरती केलं. हे जे माप आहे हे 1.5 इंच आहे ह्या कोपऱ्यातून ते 1 इंचच येतं. त्यानंतर इथे 1/2 इंच आपण खाली घेतलं. ठीक आहे. त्यानंतर फ्रेंड्स आता आपला पाठीमागील भाग झालेला आहे. बघा पाठीमागील भाग जर डीप असेल तर मग इथे अर्धा इंच घेऊन आपण इथे असं क्रॉस करतो, पण इथे डीप नाहीये. हा आजीचा ब्लाउज आहे त्यामुळे इथे गळा जो आहे हा छोटाच आहे बघा. त्यामुळे हा इथे काही आपल्याला डीप करण्याची गरज नाही. ज्यावेळी आपला गळा 9, 8, 9च्या पुढे असतो त्यावेळी आता आपल्याला काय करावं लागलं असतं, इथे अर्धा इंच करून असा क्रॉस मध्ये शेप घ्यावा लागला असतो. पण इथे प्रॉब्लेम नाही, इथे गळा हा छोटा आहे. तर असं आपलं हे माप झालेलं आहे. त्यानंतर ही जी 1.5 इंच एक्स्ट्राची माप आहे तर ती मी पहिले टाकून घेते. बघा इथे क्रॉस मध्ये सरळ लाईन मारून घ्यायची आपण. ठीक आहे. बघा असं आपला हा पाठीमागील भाग असणार आहे. तर याची कटिंग लगेच करून घेते. तर कटिंग करताना काय करायचं बघा, आपण हे डबल फोल्ड घेतलेला बरोबर. त्यामुळे काय करायचं, ही साइड आता आपल्याला कट करायची आहे. तर मी असं फोल्ड करते डायरेक्ट. ठीक आहे. आणि कटिंग करते. असं सेपरेट कटिंग का करावं लागतं, कारण की आपण फोरटक्स मध्ये ना ह्या बाजूला 1 इंच वाढवतो, खालच्या बाजूला पण 1 इंच वाढवतो
आणि त्यासाठी आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता आपला हा जो आहे हा पाठीमागील भाग आहे. ज्यावेळी कापडवरती आपण ठेवणार तेव्हा कपडा हा डबल फोल्ड करायचा. मी कापड कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम हा येणार नाही. ठीक आहे. तर इथे लिहून घ्यायचं 30 इंच. 30 छातीचा हा ब्लाऊज आहे. 30 छाती. ठीक आहे. असं लिहून घ्यायचं. इथे हवं तर तुम्ही लिहू शकता 7.5 प्लस 1.5 इंच असंही लिहू शकता. त्यानंतर बघा आता हा पाठीमागचा टक्स आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी ह्याचा मध्य करायचा, 7.5चा मध्य करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. 7.5चा मध्य करायचा आणि त्याचा मग आपल्याला वरती घ्यायचा आहे. तर बघा इथे मध्य केला. त्यानंतर वरती जे आहे, आता ही उंची कमी आहे त्यामुळे मी इथे फक्त 4 इंचचा टक्स घेत आहे. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असं घ्यायचं आणि इथे आपण क्रॉस मध्ये मिळवायचं. ठीक आहे. तर हा मधला टक्स झालेला आहे. आता कटिंग करून घेऊया. बघा हे 1 इंच जे आहे ते मी खालच्या आपला जो पुढील भाग आहे तो जास्त असतो म्हणून इथे मी जास्त ठेवला होता. आता इथे कटिंग करून घेत आहे. बघा पाठीमागील भाग व्यवस्थित आपला जो खालून आपण घेतलेला आहे त्यानुसार घ्यायचं आणि व्यवस्थित गोलाकार व्यवस्थित गोलामध्ये आपण तो कटिंग करून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर आपण हा गळा रुंदी सुद्धा आता इथे कटिंग करून घेत आहे मी. ठीक आहे. तर हा आपला 30 छातीचा पाठीमागील भाग हा आपला झालेला आहे कटिंग. तर आता आपण 1 इंच आपल्याला ह्या साईडला सोडावं लागतं आणि 1 इंच खालच्या बाजूला सोडून द्यायचं आहे. ठेवू शकतो आणि आपलं जसं आहे हा भाग तो आपण असा ठेवून त्यावरती मार्क करून घेऊ शकतो. म्हणजे काय होतं ह्यामुळे इझी होतं आपल्याला पाठीमागील. आता ऑलरेडी बघा पुढील गळा आणि मागील गळा याचा सेमच आहे त्यामुळे जरी आपण यावरती मार्क केलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सेम असल्यामुळे. तर ठीक आहे. बघा मी जसं आहे तसं मार्क करून घेते. शोल्डर घेण्याची पुन्हा पुन्हा गरज नाही. इथे मात्र चेंजेस होणार आहेत तर मी तुम्हाला ते दाखवून देते चेंजेस. ठीक आहे. इथून 1 इंच घ्यायचं आपल्याला कोपऱ्यातून, इथून अर्धा इंच घ्यायचे आणि तो जो आहे तो आपला ह्याचा मध्य आणि व्यवस्थित जाऊन द्यायचे खालच्या बाजूने. इथे माप कशी घेतली आणि हे कसं केलं लगेच सांगून देते. इथे 1.5 इंच आपण हे बघा 1.5 इंच खाली घेऊन आपण इकडे हे एक्स्ट्रा घेतलेले बरोबर आलेले आहे लाईन. ठीक आहे. करणार आहोत त्यामध्ये बघा इथे 1 इंच जास्त घेतलेला आहे इकडच्या बाजूने. गळा रुंदीच्या ह्या बाजूला 1 इंच जास्त घ्यायचं आणि खालच्या बाजूला सुद्धा 1 इंच आपण जास्त घेतलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता ही माप आपली झाली. गळा पण आपला झालेला आहे. त्यानंतर शोल्डरच्या मधून आपल्याला हा पॉइंट फिक्स करायचा आहे. तर 30 छातीचा आपण पॉइंट फिक्स करण्या अगोदर बघा याच्या अगोदर याचा 3 चा मध्य येणार जो की 1.5 इंच. ठीक आहे. आणि खाली तर 30 छातीला 8.5 इंचचा आपला टक्स येतो बघा मधला टक्स. ठीक आहे. जो आहे जो आपण फिक्स करतो तो 8.5 इंच येणार आहे. 8.5 इंच वरती आपण मेन आपला टक्स आता इथे फिक्स झालेला आहे. त्यानंतर आता इथे हा जो टक्स फिक्स झालेला आहे त्याची पहिले सरळ लाईन मारून घेऊया कारण की ह्याच टक्स वरती सगळा ब्लाऊज डिपेंड असतो. ठीक आहे. त्यानंतर 1.25 इंच आपण इकडे घेणार आहोत आणि 1.25 इंच आपण इकडे घेणार आहोत.
मोठं माप असल्यानंतर 1.5 इंच घेतो, छोटं माप आहे त्यामुळे 1.25 इंच मी इथे घेतलेला आहे. डायग्राम मध्ये पण मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि खाली जे आहे ना हे सरळ, हे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं ना, सरळ लाईन द्यायची. इथे सुद्धा सरळ लाईन द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे 1.25 इंच आपण वाढवलं, 1 तर हे इकडे आपल्याला जास्त घ्यायचंय. हे बघा, तर इथे मापानुसार बरोबर 1.25 इंच माझं एक्स्ट्राचं आहे इथे. ठीक आहे. तर ते इथे कॉर्नरला येणार आहे. बरोबर, जो पेपर आहे तो 1.25 इंच जास्त आहे. त्यानंतर आता इकडे 1.5 इंच वरती मार्क करायचं. ह्या पॉइंट पासून 1.5 इंच आपल्याला इकडे मार्क करायचंय आणि इकडे मात्र सरळ लाईन द्यायची. हे बघा, आणि इकडे 1/2 इंच एक्स्ट्रा, इकडे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे मी किती केलंय, 1.5 इंच. त्यानंतर इकडे सुद्धा 1.5 इंच जास्त घ्यायचं आणि टेप सरळ ठेवायचा असा, आणि खालच्या बाजूने टेपच्या खालच्या बाजूला लाईन करायची. आणि ही जे हा जो पॉइंट मिळाला आपल्याला तो तिरकस आपल्याला असा क्रॉस मध्ये घ्यायचा. ठीक आहे. आणि 1/2 इंच व्यवस्थित ते मार्जिन द्यायचं आहे. दिलं. आता महत्वाचं, आपल्याला इकडचा पॉइंट कितीवर घ्यायचा आहे, 2 इंच वरती. वरचा पॉइंट जो मुंड्यातून घेतो आपण, घेतला तो मुंड्यामध्ये सरळ घ्यायचा, मुंड्यातून घ्यायचा आहे सरळ. ठीक आहे. बघा इथे 1.5 इंच, इथे 2 इंच. ही माप खूप जास्त महत्वाची आहेत. त्यानंतर आता इथे काय करायचं, इथे थोडंसं जास्त घ्यायचं. इथे आपण 1/2 इंच घेतो, इथे पण घेतलं आणि इथे पण घेतलं. तर 1/2 इंचचं मिळून किती बनतं, 1/2 इंच बनतं. हे बघा, लाईन मारून घ्यायची आहेत. त्यानंतर इकडे 1/2 इंच वाढवायचं आपल्याला, कारण की इथे आपल्याला ते वाढलेलं आहे त्यामुळे 1/2 इंच मी इकडे वाढवला. ठीक आहे. तर आता हे 1.25 इंच आणि हे 1/2 इंच हे तसं क्रॉस मध्ये मिळवून घ्यायचं लगेच, म्हणजे नंतर आपल्याला कन्फ्युजन होत नाही. ठीक आहे. आता आपली महत्वाची सगळी मापे झाली आहे. पण ह्यामध्ये आता बघा तुम्ही, जसं की मी इथे 1/2 इंच जास्त घेतला, हे 2 माप जे आहे ते 1/2 इंच जास्त आहे त्यामुळे इथे 1/2 इंच मी वाढवून घेतला. आता हे 1/2 इंच ज्यावेळी आपण शिवणार त्यावेळी काय होणार, इथे ते कमी होणार. आणि इकडे काय झालं, इकडे ऑलरेडी 1 इंच मी जास्त घेतले खालच्या बाजूने, त्यामुळे हा फक्त स्टिचिंगचा जो 1/2 इंच आहे ना तेवढाच इथे वाढवायचा. हे बघा खालच्या बाजूला. आणि इथे सुद्धा सेम 1/2 इंच वाढणार, त्यामुळे इथे सुद्धा काय करायचं, 1/2 इंच फक्त वाढवून घ्यायचं. ठीक आहे. हा, आणि ही लाईन सरळ घ्यायची आणि ही क्रॉस मध्ये मिळवून घ्यायची. हे बघा, म्हणजे आपण हा जो 1/2 इंच एक्स्ट्रा घेतला तो आपला तिथे कव्हर होणार आहे स्टिचिंग केल्यानंतर. आणि असे तिरकस आपल्याला तिथे हे करून घ्यायचं. आता बघा, तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देते कसं घेतलेलं आहे ते. हे पाठीमागे भाग आहे तसं ठेवून घेतला, इथे फक्त पाऊंडचं सिलेक्शन केलं, 1/2 इंच टाकलं आणि ह्या मापावरून 1/2 इंच टाकलं. हे 1/2 इंच ऑलरेडी आपण खाली घेतो, त्यात काही हे नाही. त्यानंतर आपण आडवा टक्स, उभा टक्स, हा जो उभा टक्स आहे तो घेतला. उभ्या टक्सची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी. त्यानंतर खाली सरळ लाईन मारली आणि 1 इंच जो जास्त घेतलेला आहे, ठीक आहे, तिथून आपल्याला ह्या बाजूला 1.25, ह्या बाजूला 1.25 आणि इथे जास्त घेतल्यामुळे इकडे 1.25 इंच वाढवलं आहे. हे जे माप आहे हे 1.25 इंच आहे. हे एक्स्ट्राचं आपण इकडे वाढवलं कमरेमध्ये. त्यानंतर इकडे 1.5 इंच, इकडे पण 1.5 इंच टेप सरळ ठेवायचा, खालच्या बाजूने मार्क करायचा आणि व्यवस्थित तिरकस आपल्याला ती टेप घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे 2 इंच वरती मार्क केला आणि इथे मुंड्यातून घेतलेला आहे. 1/2 इंच इकडे वाढवला. बाकी सगळं सेम आहे.
ठीक आहे, तर चला आपण आता कटिंग करणार आहोत. सगळा भाग आहे तसाच कटिंग करणार आहोत. बघा ठीक आहे. त्यानंतर बघा ही जी मार्क केलंय ना हा कटिंग करायचा आता. ठीक आहे. त्यानंतर खालचा भाग कटिंग केलेला आपण मार्क करायचा आहे, सॉरी कटिंग करायचं आहे. ठीक आहे. तर बघा हा पुढील भाग आपला असा कटिंग झालेला आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत नमस्कार.